आपल्या सुमधुर आणि प्रभावी गायिकेने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या महागायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. संपूर्ण देशभर चाहते शोकाकुल झाले आहेत. भारतातील दिग्गज आणि लोकप्रिय पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याबद्दलच्या असंख्य आठवणी चाहते जपून ठेवतीलच, पण त्यापैकी 5 महत्त्वाच्या आठवणी. गाण्यांचा प्रचंड वारसा आणि विक्रम. आशा भोसले यांनी 8 दशकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत गायन केले आहे. त्यांनी 20हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केलेली आहेत, ज्यामध्ये त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. अष्टपैलू गायनशैली. त्यांना केवळ शास्त्रीय किंवा भावगीतच नाही, तर कॅबरे, पॉप, गझल आणि पाश्चात्य धून गाण्यातही महारत हासिल होती. आजा आजा, ओ हसीना जुल्फवाली अशा गाण्यांतून त्यांनी पाश्चात्य संगीताचा बाज उत्तम प्रकारे मांडला. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सुरुवात. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे मंगेशकर कुटुंबात झाला. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर या त्यांच्या थोरल्या भगिनी. त्यांनी 1943 मध्ये माझा बाळ या चित्रपटातून बालगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रतिष्ठित पुरस्कार. संगीतातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळालेला आहे. खाद्य संस्कृतीची आवड आणि भारताच्या बाहेर इतर देशातही रेस्टॉरंट्स. संगीताव्यतिरिक्त आशा भोसले यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. त्यांचे आशाज नावाने रेस्टॉरंट दुबई, कुवेत, अबुधाबी, बहरीन आणि युनायटेड किंगडम अशा देशांमध्ये जगभरात प्रसिद्ध आहेत. तिथे त्या स्वतःची रेसिपी वापरतात. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या कारकिर्दीतील अमूल्य ठेवा भारतासाठी योगदान आहे. आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला, परंतु जगभरात आपल्या सुमधुर आवाजाने आजही आणि उद्याही त्या आपल्यात सदैव राहतील. टीम सांगावा न्यूज नेटवर्कच्या वतीने महान गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण आदरांजली.